बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये साथीच्या आजारांची लाट आलेली आहे आणि वातावरण बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। तसंच शहरातील रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वातावरणीय बदलांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला आहे आणि सध्या शहरामध्ये सर्दी, ताप, खोकला यासह साथीच्या आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण या रुग्णसंख्यांमध्ये वाढ होते आणि संभाजीनगरमधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीपान कळे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर डॉक्टर संदीपान कळे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय छिडे यांनी। मागील 4 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामानात बदल झालेला आहे। अवकाळी पावसाने देखील विविध भागांमध्ये जे आहे ते हजेरी लावलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 4 दिवसाचा सूर्यदर्शन देखील झालेलं आहे। त्यामुळे ढगाळ वातावरणाचा फटका जो आहे तो आता आरोग्यावरती देखील झालेला आहे। यामुळे लहान बालकांनी वृद्धांना देखील याचा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळत आहे। आता आरोग्य विभागाकडून देखील काही सूचना ज्या आहेत त्या करण्यात येत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीपान काळे आहेत। सर, काय सांगाल, काय सध्या पाऊस जो आहे तो अवकाळीचा पाऊस चालू आहे, याचा कसा फटका जो आहे तो रुग्णांवरती बसत आहे? सध्या जर आपण बघितलं असेल तर 4 दिवसापासून अवकाळीची पावसात सुरुवात झालेली आहे। तर त्यामध्ये पाणी दूषित होण्याचे चान्सेस जास्त आहे। पाणी बऱ्याच ठिकाणी साठून राहू शकतं। भाज्या असतील, फळभाज्या असतील, त्याच्यावर अस्वच्छता असल्यामुळे जंतूचा प्रमाण वाढू शकतो। आता पाऊस काळ जो आहे तो तोंडावरती आलेला आहे। शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी, नागरिकांनी काय काळजी घ्यावी, कारण सतत आता वातावरण जे आहे ते बदलले होणार आहे। थोडक्यात काय तर अवकाळी पाऊस किंवा वारं जर व्हायला असेल तर फळं किंवा हे कच्चेच पडतात, मग ते पिकलेले आहेत का नाही बरोबर। दुसरी गोष्ट, आपण खाताना फळं स्वच्छ खाऊन खावे। नक्कीच जर पाहायला गेलं तर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या जी आहे ती देखील वाढत आहे आणि त्याचबरोबर आता वातावरणात जो आहे तो बदल घडत आहे। यामुळे सध्या नागरिकांनी काय काळजी घ्यावी, कोणती फळ खावे, कसे खावे, या संदर्भात जे आहे ते आता वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आता काही नोटिफिकेशन जे आहे ते देखील आता शेतकऱ्यांना आणि नागरिकांना देण्यात आलेले आहे। आता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते देखील आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय छिडे, जय महाराष्ट्र।